या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप हरपुडे काटवली ओझरे येथील सर्व कलाकार आपलं नृत्य विजय साजरे करतात। प्रथमतः काही शिनाचं त्याने आयोजित केलेलं आहे त्यांचं आगमन होतं। धन्यवाद। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम या गावचे ग्रामदैवत आकार वाकोबाला वंदन करतो। तसेच या हरपुडे गावचे ग्रामस्थांनी आम्हाला आमची कला सादर करण्याची जी संधी आम्हाला दिली, तर यासाठी आम्ही फ्रेंड्स ग्रुप त्यांचे भारी भारी आभारी आहोत। धन्यवाद। तर मंडळी, सादर करीत आहोत सत्यवान सावित्रीचा देखावा। सत्यवान सावित्रीचा देखावा। सावित्री जेव्हा उपवर होते तर तिच्या लग्नासाठी स्थळ बघण्याचे कार्य सुरू होते, परंतु भटकंती करीत असताना तिला सत्यवान दिसतो आणि त्याच वेळी ती मनाशी पक्का निर्धार करते की लग्न करीन तर या सत्यवानाचीच। अखेर सत्यवानाचा मृत्यूचा दिवस उजाडतो। तर त्या दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यात जाण्यास जंगलास निघतो आणि त्याला एकटं कसं पाठवणार, तर आपल्या पती समवेत ती सावित्री स्वतः जंगलामध्ये लाकूड फाटा तोडण्यास निघते। जंगलामध्ये लाकूड फाटा तोडता तोडता त्यांना एक झाड दिसते। ते आपल्या पतीला वारंवार सांगत राहते की हे बघा, हे आहे ते झाड। आणि झाड तोडता तोडता सत्यवान मात्र जमिनीवर कोसळतो आणि याची चाहूल मात्र यमदेवाला लागते। यमदेवाची एंट्री होते। यमदेव आक्रमक होत आहेत, आपल्या साथीदारांना सांगतायत की आज आपल्याला या सत्यवानाचे प्राण हरायचे आहेत, आपल्याला या सत्यवानाचे प्राण घेऊन जायचे आहेत। यम बघा मंडळी, पाहायला मिळते आपल्याला सत्यवान सावित्रीला देखील समजते की आपल्या पतीवर जे संकट आले, यमदेव आपल्या पतीचे प्राण द्यायला आले। यमदेव देखील तितकेच आक्रमक आहेत। साथीदाराला सांगतायत की आपल्याला या सत्यवानाचे प्राण आज न्यायचे आहेत। सावित्री देखील तितक्याच जीवाच्या आकांक्षेने यमदेवाकडे प्रार्थना करू लागली आहे आणि शेवटी तिची विनवणी मान्य करते। सावित्री आपल्या पतीचे दान मागते की हे यमदेवा, माझ्या पतीचे प्राण परत दे। यम देखील तितकेच आक्रमक आहेत। आणि शेवटी यमदेव आपल्या पतीचे प्राण दान करतात आणि अशा प्रकारे सादर झालाय सत्यवान सावित्रीचा देखावा। सत्यवान सावित्रीचा देखावा। यानंतर आपल्या गावातील काही कलाकार आपली नृत्यकला इथे सादर करतायत। हॅलो हॅलो आमचे तुम्ही जाणते असे भावी कलाकार एक चंद्रकांत खूप रावणाच्या भूमिकेत येत आहेत। राहुल 14 चौघडांचा
आणि थोरलासा रावण येतोय. धन्यवाद. रावणाच्या भूमिकेत आहेत आमचे चंद्रकांत भाऊ. उत्कट असं गाजलेलं रावण आणि रावणाशिवाय या नमनाची सांगता होत नाही. या भूमिकेत येतात ते एक जिवंत कलाकार चंद्रकांत भाऊ. धन्यवाद. या ठिकाणी अजूनही काही आविष्कार सादर होतात. आपल्या गावातीलच मुंबईची येथे शिकलेली अशी कला सादर करतायत. या पुढील कलाकार आपला आविष्कार सादर करतील. रावण. धन्यवाद. खरोखर अतिशय अतुलनीय असं हे नृत्य सादर केलेलं आहे ते चंद्रकांत भाऊ यांनी. बाबू यानंतर धन्यवाद चंद्रकांत भाऊ. आपलं कौतुक करता थोडंच आहे. पुन्हा एकदा या कोकणातील नमनातील असा वंदीर मामा सर्वांचं कौतुक होईल असं सर्वांचं कौतुक होईल असं वंदीर मामा इथे सादर होतोय. वंदीर मामा हा मुस्कलाच्या भूमिकेत एक चांगलं असं नृत्य सादर करतो एक बाल कलाकार. धन्यवाद. मस्कासूर एक गणरायाचं एक वाहन खरोखरच एक चांगला आविष्कार सादर होतोय वंदीर मामा. धन्यवाद. हा पुन्हा एकदा घोडेदान नृत्यगत आहे ते चंद्रकांत गुरव. एक अविस्मरणीय असा घोडा नाचणारा कलाकार चंद्रकांत गुरव आपली कला सादर करतोय. खरोखरच या वयात ही कला सादर करण्यावर सोपं नाही. तरी पण आपल्या कथेने त्यांनी मैदान गाजवलेले असे चंद्रकांत गुरव घोडा नाचवण्याच्या भूमिकेत. धन्यवाद चंद्र गुरव. यानंतर हॅलो उपस्थित सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी, सीताबाईला ओळख पडण्यासाठी हनुमंत आपली अंगठी रामाची अंगठी घेऊन जातोय असा हा देखावा एक काही क्षणात त्या पोराने मुलाने सादर करतात. पाहूया. धन्यवाद. साई प्रसाद बाई, कुंदन बाई आणि मला वाटतंय या शेतीच्या भूमिकेत असतील ते सार्थक नटे. धन्यवाद. हे अशोक वनातली भूत आहे ना,
अशोक वनात ही भूत रावणाने सीतामाईच्या कैदेसाठी ठेवलेली भूत सादर होत आहेत. एक मोठा प्रसन्न साळवी आणखी कुंदनबाई. धन्यवाद. त्यावेळेला सीतामाई अशोक वनात कैद असते. रावण तिला कैद करून होतो. सर्व राक्षसींचा पहारा असतो आणि या पहाऱ्यामध्ये आपला बलभीम, हनुमंत, मारुती या सीतामाईला ओळख म्हणून रामाची अंगठी घेऊन जातो. हा देखावा इथे सादर होतोय. धन्यवाद. या देखाव्यासाठी समर्थ डेकोरेटर्स मंडपचे मालक बाबू नटे यांच्याकडून या 200 रुपयाचा वार्षिक आणला आहे. धन्यवाद. खरोखरच मंडळी, या आज दुपारपासून या मुलांनी हा देखावा सादर केलाय. कुठलाही सामान नसताना, कुठलाही साहित्य नसताना अतिशय तुल्यबद्ध असं युद्ध याच मैदानावर गेल्या वर्षी बाळी आणि सुग्रीव असा युद्ध धनगर युद्ध पातेरीतून आले होते. यंदा पाहूया काय करतात ते. शबास. हे मुंबईची मुलं आहेत. लहान मुलं घेऊन एकाच होते काही होते करतात. धन्यवाद. साईबाबा बाईत. हा धन्यवाद. अभिषेक गुरव आणि खास भूमिकेत मला वाटतंय हनुमंत. हे मोठं सुपारक आहे. त्याने काहीतरी देखावा असं केलं नाही. हनुमंत रामाची अंगठी घेऊन सीतामाईला ओळख म्हणून दाखवतोय. हनुमंताच्या भूमिकेत आहेत ते अभिषेक गुरव. शबास. धनगर असं युद्ध घेतोय. आणि ह्या मुलांनी मला वाटतं आपल्या वाडीत पालखी असताना एका तासामध्ये हा देखावा सादर केलाय. शबास. सीतामाईला रामाची ओळख म्हणून हनुमंत अंगठी घेऊन येतो. शबास. हनुमंत बलभीम असा हनुमंत सर्व राक्षसांना ठार मारतो आणि अशोक वनात हा सुंदर असा देखावा सादर करतो. शबास. अरे वा, सुंदर. या मुलांसाठी अनंत नटे यांच्याकडून 251 रुपयाचा वार्षिक आणला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सुपर नका असते. हॅलो. या देखाव्यासाठी कलाशास्त्री गंगाराम नटे आणि कलाची इंदिरा नटे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातू अद्वैत खेडेकर आणि पूर्वी खेडेकर यांच्याकडून 200 रुपयाचा वार्षिक आणला. धन्यवाद. पुन्हा एकदा भंडभर असं युद्ध होतं या बलवीर हनुमंताचं आणि सुपर्णकेचा. असा हा भाग मी लिहिला या मुलांसाठी. आमच्या वाडीचे माजी अध्यक्ष आणि आमचे ग्रंथवाचन करणारे गंगाराम बोरले यांनी असा हा भाग दिला. तो बरोबरच काही रूपरेषा नाही आणि तरी पण हा हनुमंत सर्व राक्षसांना ठार मारतो आणि सीतामाईला रामाची अंगठी ओळख म्हणून दाखवतो. मला वाटतं याने सीतामाईसाठी खरोखर चांगला असा कलाकार बघितला नाही. सीतामाई कोपऱ्यात असते आणि सार्थक नटे वाटत असतील. सार्थक नटेला वेळ नाही सीतामाई सजायला. हा शबास. अभिषेक गुरव. धन्यवाद आपल्या भूमिकेसाठी. आमच्या गावचे अध्यक्ष माननीय पद्माजी कदम यांच्याकडून 101 रुपयाचा वार्षिक आणलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अशोकजी अर्जुन बेरे माजी सेक्रेटरी यांच्याकडून या देखाव्यासाठी 101 रुपयाचा वार्षिक आणलाय. तरी मंडळीचा मनसे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे तुकाराम साळवी आमच्या अण्णा यांच्याकडून या देखाव्यासाठी 101 रुपयाचा वार्षिक आणलाय. त्यांचाही मनसे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बंधूंनो, या मुलांनी काल आणि हरपूड गावचे सर्व सदस्य आपलाही मनापासून स्वागत. धन्यवाद. आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, आमच्या या देखावाटी आमचे या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आम्हाला लेखन करणारे ग्रंथवाचन करणारे असे गंगाराम बोरले यांच्याकडून या देखाव्यासाठी 200 रुपयाचा वार्षिक आलेला आहे. तरी मंडळाचा मनुष्य आभारी धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय योगेशजी बोंडकर सतारवाडीचे अध्यक्ष माननीय योगेशजी बोंडकर यांच्याकडूनही 200 रुपयाचा वार्षिक आलेला आहे. त्यांचा मनुष्य आम्हाला. त्याचप्रमाणे फ्रेंड्स ग्रुप, त्याचप्रमाणे पूनम माई परिवार बाईत परिवार यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणजे मनुष्य आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शबाज. फ्रेंड्स ग्रुप आपलाही मनुष्य आभार. आपण वेळेत येऊन हा साजरा केला त्याबद्दल मनुष्य आभार. धन्यवाद. आता मग ते काय झाला त्याच्यासाठी मोठे परिवार गुजरात यांच्याकडूनही 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणजे मनुष्य आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, आता तो देखावा सगळ्याला त्यासाठी साहिल आनंद मोठे यांच्याकडून 351 रुपयाचा वार्षिक आलेला आहे. म्हणजे मनुष्य आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, पाहुणे मंडळी आणि सर्व मानकरी मंडळी, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. बंधूंनो, आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. कृपया सर्वांनी महापालिकेत कोणी जाऊ नका. हे आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद. फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून मानवंदना होते. तो वाकोबा विठ्ठलाई माता देवी भुगाई देवी यांच्यासाठी त्यांनी मानवंदना सादर केले आणि आविष्काराला सुरुवात करतायत. या ग्रुपमध्ये आमच्या गावातील नामवंत असे कलाकार आहेत. प्रितेश गुरव, अक्षय गुट यांचाही सहभाग आहे. तरी त्यांचं या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. आमच्या गावचे माजी सेक्रेटरी माननीय अशोक सुपेर या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. या ग्रुपसाठी, या फ्रेंड ग्रुपसाठी अशोकजी अर्जुन बेरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाडीचे त्या मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय गंगाराम बोरले, रावजी सोनू बोरले, कलाशासी रावजी सोनू बोरले, गंगाराम अर्जुन कलाशी अर्जुन सोनू बोरले आणि कलाशी नर्मदा अर्जुन बोरले यांच्याकडून या नुकत्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी त्यांचा मनुष्य आभार. धन्यवाद.
त्याचप्रमाणे आमच्या गावात एक हौशी कलाकार नाटकांचा कलाकार प्रत्येक कार्यक्रमाच्या सहभाग असताचा संतोष सुर्वे यांच्याकडून या नृत्यासाठी एक वेगळी मदत आणलाय. धन्यवाद. आलेल्या सर्व भाविकांना ग्रामस्थांना तुमच्या आग्रहाची विनंती, कृपया कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका हे आपल्याला सर्वांना नमस्कार विनंती. धन्यवाद. अतिसुंदर प्रकाश गुरु, अक्षय गुरु आपल्या गावातील एक नामवंत पालखी नृत्य कलाकार अक्षय गुरु आणि प्रकाश गुरु. हॅलो अभिषेक साई बाई यांनी आपला बक्षीस घेऊन जायचं आहे, आपल्या ग्रुपचा बक्षीस घेऊन जायचं आहे. अभिजित गुरव आणि साई बाई पुन्हा एकदा एक नवीन आविष्कार सादर करतोय तो कांटाळूतला एक नामवंत असा कलाकार अतिशय शांततेने नृत्य पार पडतोय. एक नवीन कलाकारांचा ठरला या संघामध्ये. उपस्थित सर्व ग्रामस्थांना विनंती, कृपया आपल्याला एक आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी महापालिका घेऊन जायचं आहे. तर मंडळी काय सुरेख नियोजन पाहायला मिळतंय फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून. सुरुवातीला 2 ढोल, मध्ये 1 ताशा, त्यानंतर पुन्हा 4 ढोल. हो शाबाश. आणि परवाच्या ज्या कार बाटल्यामध्ये स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये हे 2 निशाणवाळे दिसत आहेत, तर यांना उत्कृष्ट निशाणवाला हे पारितोषिक मिळालंय. काय सुरेख निशाण नाचवतोय बाबा पोलगा. त्याचप्रमाणे रांगवल्याच्या स्पर्धा झाल्या, तर या स्पर्धेमध्ये या पथकाचा 3 नंबर आला. पुन्हा एकदा पालखी डोक्यावर घेतली जाते. आणि हेच वाद्य थोड्या वेळाने खूप गतिमान होताना आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा अवघड पकड. या गावचे सुपुत्र अक्षय यांच्याकडून पाहायला मिळतोय. सुरेख
काय पालखी फिरवली जाते. शरीर वेस्टे एवढी नसली तरी पालखी मात्र खूप सुंदर वेगामध्ये फिरवली जाते. हा मंडळी ढोलवाले काय वाजंत्रे या ठिकाप्रमाणे त्यांची पावलं देखील तितकीच सुंदर वाढतात. हा नाद खूप महत्वाचा असतो. नुसतंच पुढापण घेतलं म्हणून नुसतं वाजवत गेलं हे काय महत्वाचं नाही. त्याच्यातच निघणारा सूर हा महत्वाचा असतो. आणि हे फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडे सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा दोन कलाकार याच गावचे सुपुत्र हितेश दादा गुरव, अक्षय गुरव. पुन्हा एकदा वाद्य बदललं जात आहे. एक नंबरचा ढोलवाला याच्याकडे सगळी संघाची धुरा आहे. पुन्हा एकदा वाद्य गतिमान होत आहे. ताशावाला कुठेतरी कमी पडताना दिसतोय. ताशाचा आवाज कुठेतरी वेगाने वाढवा लागेल. हो सुरेख शेवटचा ढोलवाला शुभम हा काय ढोल वादन करतोय. कुठेतरी गतिमान व्हावं लागेल. पुन्हा एकदा अवघड प्रकार. पुन्हा एकदा पांडुरंग गुरव. हा पुन्हा नवीन टेका आपल्याला पाहायला मिळतोय. काय ढोलवाल्यांचे हात पडतात आणि तितक्याच वेगाने त्यांचे काटे देखील पडतात. शाबाश. तर मंडळी आम्ही फ्रेंड्स ग्रुप सलग आमचा हा 23वा प्रयोग असेल आणि तितक्याच वेगाने आतापर्यंत देखील या ढोलवाल्यांच्या काट्या पडतात आणि तितकाच जोश आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ताशा गतिमान होतोय. मंडळी एक नंबरचा ढोल काय वाजतोय. शाबाश. शेखर दादा गुरव फ्रेंड्स ग्रुपचा एक आधारस्तंभ म्हणून मानले जातात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणे सर्व मंडळी आम्ही कार्यरत आहोत. एकदा फुगडीचा प्रकार. पुन्हा एकदा वाक्य बदललं जाते. पुन्हा एकदा नमनातला प्रकार. शाबाश. बघा मंडळी झांजवाला निशाणवाला काय नृत्य करतात. ये शाबाश.
वाद्य वाजतंय तितक्याच वेगाने गतिमान वाद्य देखील फिरवली जाते. या मंडळाने आलेले पारदर्शी हा एक पौराणिक प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मंडळी, जस जसा वेळ जाणार तस तसं वाद्य देखील गतिमान होत जाणार आहे. या फुटसाठी 101 रुपये शिकायला आहे देखील असला तरी वाद्यामध्ये काय अडचण नाही. वाद्य तितकेच आक्रमक आहे. प्रमाणे कळवसी रावजी सोनू गोरुले, रावजी सोनू गोरुले, अर्जुन सोनू गोरुले आणि कळवसी नर्मदा अर्जुन गोरुले यांच्याकडून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे परंतु गंगाराम गोरुले यांच्याकडून 101 रुपयाचा पार्सल काढला आहे. म्हणजे मनसे धन्यवाद. सुरेख वादन केलं जातंय आणि तितक्याच ताशाची तर्री काय वाजते, काही नाच काढतोय. शाबाश. त्याप्रमाणे आर्मी सुरेश भोगले यांच्याकडून त्या आयुष्यासाठी 101 रुपयाचा पार्सल काढला आहे. मनसे आभार आहे. या ग्रुपातला प्रमुख शेखर दादा याचाही मनसे आभार. धन्यवाद. बघा या वाद्यामध्ये काय लयबद्धता आहे, काय ठेका मारला जातोय. शाबाश. एकदा चौकांच्या साह्याने पालखी हलवली जाते, नाचवली जाते, अंगा खांद्यावर नाचवली जाते. सुरेख. पुन्हा एक जुना प्रकार. एकदा वेगाने पालखी फिरवली जाते. एकदा वाद्याचा ठेका बदलतोय. एकदा नवीन ठेका, नवीन चाल आपल्याला पाहायला मिळते आणि तितकंच सुंदर नृत्य देखील पाहायला मिळतंय. याच ठेक्यावर ठेका धरतायत फ्रेंड्स ग्रुपचे सर्व कलाकार. हे शाबाश. सुरेख. वाद्य पुन्हा गतिमान केलं जात आहे. इतकाच वेगाने ताशा देखील वाजतोय. या मुद्द्याने कळवसी तुकाराम राघव भेरे, कळवसी तुकाराम राघव भेरे आणि कळवसी सुंदराबाई तुकाराम भेरे यांच्या स्मरणार्थ तंटामुक्ती अध्यक्ष माननीय अनंत तुकाराम भेरे आणि अनिल तुकाराम भेरे यांच्याकडून 201 रुपयाचा पार्सल काढला आहे. मनसे आभार. धन्यवाद. एकदा वाद्य बदललं जात आहे. पुन्हा एकदा नवीन प्रकार. माननीय तंटामुक्ती अध्यक्ष
200 रुपयाचा पार्सल आणलाय म्हणजे जरा आभारी धन्यवाद. सुरेख वाद्य केलं जातंय आणि तितक्यात त्या वाद्याच्या टेक्यावर सुरेख ठेका देखील धरला जातोय. हॅलो, त्याचप्रमाणे बाबा माई खुर्द माईवाडी बाबा माई यांच्याकडून या नृत्यासाठी 101 रुपयाचा पैसे काढलाय म्हणजे मनसे आभारी धन्यवाद. याच ठेक्यावर निशाणवाला जांजवाला काय देखील नाचतोय. ठेका कुठला देखील अचूक ठेका मारतायत. ज्यावेळी ढोलाची काठी पडते त्यावेळी थाप देखील तितकीच महत्वाची आहे. या ठिकाणी अन्य पार्थिव प्रमाणे जयराम तुकाराम नट्टे आणि चंद्रभागा जयराम नट्टे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू पंड्या नारक्या आणि बटल्या नारक्या आणि बटल्या यांच्याकडून 101 रुपयाचा पार्सल काढलाय म्हणजे आभारी धन्यवाद. एकदा वाद्याचा टेका बदलला जातोय. पुन्हा एकदा नवीन प्रकार पाहायला मिळतोय बेट्स ग्रुप यांच्याकडून. सुंदर टेका आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा नवीन एक प्रकार आणि सर्व ग्रामस्थांना भाविकांना पाहुणे मंडळी आणि मानकरी मंडळी सर्वांना एक आग्रहाची विनंती, कृपया कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका ही आपल्या चरणी विनंती आहे. धन्यवाद. आपल्या प्रमाणे या गावची माईन वसीम पूजा दीपकबाई आणि आता झालेली सासरी वसीम पूजा चेतन कुटरेकर गाव दापोली हिच्याकडून या नृत्याने 101 रुपयाचा पार्सल काढलाय म्हणजे मनसे आभारी धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रितेश दादा गुरव. पुन्हा एकदा नवीन ठेका. एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय आणि हे वाद्य कुठेतरी आता थोड्या वेळाने गतिमान व्हायला सुरुवात झाले असं म्हणता यायला वावगं नाही. बघा काही ताशाचा ठेका आहे. एकदा पौराणिक प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 2 नंबरचा ढोलवाला काय पावलं वाढताय. सुरेख शाबाश. तितक्याच वेगाने ताशाची तर्री देखील वाजते ओम्या यांच्याकडून. बघा काय वाद्य थोड्या वेळाने गतिमान व्हायला सुरुवात झाली. जसजसं जोश वाढतोय तसजसं वाद्य देखील गतिमान व्हायला सुरुवात झाली आणि तितक्याच ठेक्यामध्ये साजवाला देखील ठेका धरतोय. दिशानवाला देखील ठेका धरायला सुरुवात केला नाही. जसजसं वाद्य गतिमान होत आहे पालखी देखील तितक्याच वेगाने फिरवली जाते. पुन्हा एक नवीन प्रकार पाहायला मिळतोय. या गावची बाहेरशी वर्षा गंगाराम गोरले हिच्याकडून सांजवाला आणि निषादवाला या छोट्या कलाकारांसाठी 101 रुपयाचा पार्सल काढलाय तरी म्हणजे मनसे आभार आहे.
पुन्हा एकदा मुन्ना पालखी वेगाने फिरवत आहेत. बघा शेवटचा ढोलवाला अजून जोशात येत नाही. शेवटचा ढोलवाला शुभम पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. बघा एक नंबरचा ढोलवाला मनगटातली ताकद दाखवतोय. पुन्हा एकदा सिंगल टोका. पुन्हा एकदा स्पीड वाढला पाहिजे. अजून एकदा वाद्य गतिमान होणार यात काही शंका नाही. आता पुन्हा अवघड प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. बघा डोक्यावर तांबा, उलटा तांबा आणि त्याच्यावर पालखी. पुन्हा एकदा अवघड प्रकार पाहायला मिळतोय फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून, आतिश कळपटे यांच्याकडून. काय सुरेख प्रकार पाहायला मिळतोय. पालखी नृत्य म्हटलं की पुन्हा अवघड प्रकार आलेच. त्या एका 20 मिनिटांमध्ये 50 ते 100 ताली माराव्याच लागतात. तर कुठेतरी 1-2 नंबर वाजतात. त्याप्रमाणे दरवर्षी सकाराम बाबी दटे, सकाराम बाबी दटे यांची नाटवंत अनिकेत दटे, अभिषेक दटे पुन्हा एकदा पालखी हवेमध्ये घेतली जाते, डोक्यावर घेतली जाते आणि मराठ यावर पालखी. धन्यवाद. पुन्हा बघा काय बॅलन्स केलाय. पालखी सुंदर फिरवतात. प्रसाद गुरव वा सुरेख. काय जोश आहे. तितकाच जोश आपल्याला या मैदानात पाहायला मिळतोय. नृत्याची शेवटची काही मिनिटं शिल्लक त्यांनी नोंद घ्यायच्या अक्षय घेऊन. पुन्हा एकदा मुन्ना. काय या संघाचा हुक मी एक पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व भाविकांना अगदी आग्रहाची विनंती, कृपया बघा आपण कोणी पालखी डोक्यावर फार सांभाळून बसण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या तो साकार देखील करतोय. पालखी फिरवतोय. मांड्यावर घेऊन पालखी फिरवणं म्हणजे अवघड प्रकार आहे. बघा काही शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. ढोल वाद्य हे गतिमान होणार यात काही शंका नाही. बघा बसून पालखी फिरवली जाते. सुरेख. अक्षय घेऊन आपण लक्षात घ्या. शेवटची काही मिनिटं आणि नृत्याची शिल्लक आहे त्याची आपण लक्षात घ्या. पुन्हा एकदा मयूर दादा गुरव पालखी आपल्या एका खांद्यावर घेतात आणि सुरेख हवेत मध्ये फिरकवतात. काही शेवटचे मिनिटं शिल्लक आहेत. ढोल वाद्य गतिमान व्हायला सुरुवात झालंय. 1 नंबरचा ढोलवाला कुठेतरी आपल्या मनगटाची ताकद दाखवतोय. 2 नंबरचा ढोलवाला कुठेतरी जोशात येण्याची गरज आहे. अजून जोश महत्वाचा आहे. ताशावाला थोडा कमी पडतोय. ताशाची तर्री वाजली पाहिजे. शाबास प्रकाश दादा गुरव. पुन्हा एकदा अवघड प्रकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मुन्ना दादा गुरव उभारे पाहायला मिळतात. डबल पेला आणि त्यावर पालखी. हॅलो चंद्रकांत गुरव आणि कृपया या ठिकाणी यायचं आहे. चंद्रकांत गुरव. बघा पुन्हा एकदा अवघड प्रकार पुन्हा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गतिमान व्हायला लागलाय वाद्य. बघा काय शेवटची मिनिटांनी काही जोश आहे मैदानात.
आलेल्या पाठीपुढीप्रमाणे कुमार अद्भुत चाचे, आकांक्षा चाचे, अनवा तटकरे, आरवी तटकरे यांकडून या दुसऱ्याने 501 रुपयाचा खर्च घालला आहे. तरी मंडळाचा पैसा आहे. धन्यवाद. अद्भुत चाचे अक्षय घोग यांच्याकडून पाहायला मिळत आहे. विष्णुदेवाचे वाहन अतिशय सुंदर असा आविष्कार गरुड यांचं अक्षय वाहन घोग आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख पाहायला मिळत आहे. अक्षय घोग या गावचा सुपुत्र अक्षय घोग यांच्याकडून एक मोठा असा दोन कलाकारांना शाबास. आपला खांद्यावर आयुष्य सादर करतो. धन्यवाद. त्याच्याआधी अजित चाचे चाचे यांच्याकडून 101 रुपयाचा खर्च घालला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आतिश गलमटे, डोक्यावर पालखी, पायाखाली खेळे आणि या खेळ्यांवर पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा बघा, शेवटचा ढोलवाला जोशात येणं महत्वाचं आहे. बघा, पुन्हा एकदा वाद्य गतिमान व्हायला सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे ध्रुव मांडागले त्याकडे 1 रुपयाचा खर्च घालला आहे. तुम्हाला माझ्याकडे धन्यवाद. धन्यवाद. आई शेवटची मिनिटं वाद्य गतिमान झाले. कुमार चिन्मय गटे, आरवी गोगडे, केतल, आरवी गोगडे, चिन्मय गटे या 101 रुपयाचा खर्च घालला आहे. तुम्हाला माझ्याकडे धन्यवाद. बघा, पहिले दोन ढोलवाले काही नाचतायत, काय केका पडतोय. शाबास. शेवटचे 4 ढोलवाले अजून तर रंगात येत नाहीत. पुन्हा एकदा पालखी हवेमध्ये दिसते. मित्र आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की या नृत्य आविष्कारामध्ये आपल्या गावातून दोन नामवंत असे कलाकार अक्षय घोग आणि प्रितेश गुरव यांचा सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे नृत्य सादर केलं आहे. अक्षय घोग पुन्हा एकदा आणि अवघड प्रितेश गुरव प्रकार अक्षय घोग यांच्याकडून पाहायला मिळतोय. याच गावचे सुपुत्र बघा काय सुंदर नमुना पेश करतायत आपल्या कलेचा. वा, सुरेख. अतिशय चांगलासा आविष्कार सादर केल्याचे अक्षय घोग यांना धन्यवाद. बघा काय ताशा वाजवला जातोय. शाबास. आमच्या गावचे एक नावाजून असे विजय ऑपरेटर पुन्हा एकदा अवघड प्रकार धनंजय गायकवाड, पप्पू गायकवाड यांच्या या सुंदर मनोहर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही साईडला दोन. धन्यवाद. बघा काय झोल घातायत. आलेल्या सर्व रसिकांना त्यांच्या अवघड प्रकार पाहायला मिळतात आपल्याला फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून. सर्वांना विनंती, कृपया शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. फ्रेंड्स ग्रुप आपल्याला सर्वांनी महाबळेश्वर सोडून जाऊ नका. ताशा गतिमान होतोय, ढोल गतिमान होत आहेत, निशाणवाला गतिमान होतोय, साजवाला गतिमान होतोय. काय पाहायला मिळते आपल्याला वाद्य. शेवटचं काही सेकंद प्रितेश गुरव शेवटचा ढोलवाला शिवम अजून रांगात येतोय. शाबास. काय ताशा वाजतोय. एक पारंपरिक प्रकार त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो 24 माप जरी प्रयोग असला तरी एनर्जी मात्र तीच आहे. आतापर्यंत राखून ठेवली आहे. बघा ढोलवाल्यांचा दोष. बघा
हुशार कदम काय ढोल वाजवतात. तितकाच जोश आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकेच सुंदर अवघड प्रकार आपल्याला पाहायला मिळतात फ्रेंच ग्रुप यांच्याकडून. बघा शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत आणि वाद्य देखील तितकंच गतिमान आपल्याला पाहायला मिळतंय. तितकंच ताशा वाजतोय, तितकंच निशाणवाला देखील ताल आक्रमक आहे. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय, गतिमान होत आहे वाद्य आणि दोन्ही दूर करून पुन्हा एकदा अवघड प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोश मैदानात पाहायला मिळतोय. शाबास. बघा शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत ते काही ताशा वाजतोय. वा रे वा. बघा एक नंबरचा ढोलवाला याच्यावर सगळी दूर आहे. काय ढोलाचं खुडापणं जसं खुडपतोय बघा कसं ते. शाबास. पुन्हा एकदा चाल बदलली जाते, एका मारला जातोय. शाबास. वाद्य गतिमान होत आहे आणि तितक्याच वेगाने पालखी देखील वेगाने फिरवली जाते. बघा काय ताशाची तर्री मारतोय. शाबास. आपण आपल्या नृत्याची सांगता करायची आहे. आपल्या नृत्याची आपण सांगता करायची आहे. आपल्याला नम्र विनंती अतिशय वेळ देऊन आपण आपलं नृत्यकला सादर केली त्यामध्ये आपले मनाचे आभार. आमच्या मंडळाच्या वतीनं आपण चांगल्या प्रकारचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं होतं. आनंद नटे आणि संघटना यांनी धन्यवाद.